बॉन्ड बद्दलची माहिती देण्यासाठी एसबीआयनं वेळ मागितलाय। 30 जून पर्यंत इलेक्ट्रिक बॉन्डच्या संदर्भामध्ये माहिती देऊ असं आता एसबीआयनं म्हटलंय। एक महत्त्वाची बातमी इलेक्ट्रिक बॉन्डच्या संदर्भातली। निवडणूक रोखे असं ज्याला म्हटलं जातं आणि मोठ्या प्रमाणावरती इलेक्ट्रिक बॉन्डच्या माध्यमातून निधी जो आहे तो राजकीय पक्षांना दिला जातो आणि या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सुप्रीम कोर्टाने या बॉन्डवरती बंदी घातलेली होती, एक महत्त्वाचा निर्णय दिला आणि त्यानंतर आता एसबीआयने याबद्दलचं स्पष्टीकरण सुद्धा दिलंय। एसबीआयने काहीसा वेळ मागितलाय, 30 जून पर्यंत इलेक्ट्रिकल बॉन्डच्या संदर्भामध्ये आम्ही माहिती देऊ असं त्यांनी सांगितलंय। तर ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय, निवडणूक रोख्यांच्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आहे। निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून एक मोठी रक्कम देणगीच्या स्वरूपातली ही मिळत असते, मात्र यामध्ये ही रक्कम ही देणगी नेमकी कोणी दिली आहे याची माहिती उघड केली जात नाही आणि याच सगळ्याचा आधार घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि या याचिकेवरती सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना निवडणूक रोखे यांच्यावरती बंदी घातल्याची माहिती दिली आहे। शिवाजी काळेंचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची अपडेट देत आहेत। शिवाजी, एसबीआयने आता या सगळ्यासाठी वेळ मागितलेला दिसतोय। यामिनी असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स यांनी ही याचिका दाखल केली होती आणि या याचिकेवरती 15 फेब्रुवारीला आलेल्या निर्णयानुसार 12 एप्रिल 2019 पासून तर 15 फेब्रुवारी पर्यंत साधारण जे निवडणूक रोखे आहेत साधारण त्याची 22,217 इलेक्ट्रोल बॉन्ड्स आतापर्यंत घेण्यात आले होते। त्याची माहिती ही सर्वोच्च न्यायालयामध्ये 6 मार्च पर्यंत सादर करा आणि 13 मार्च मध्ये देशातील प्रमुख वृत्तपत्रामध्ये त्याला प्रसिद्धी द्या असं सांगण्यात आलं होतं। मात्र आता स्टेट बँकेने असं म्हटलेलं आहे की आम्हाला 30 जून पर्यंतची मुदत द्या। सगळ्या या प्रकरणामध्ये राजकीय पक्षांमध्ये सर्वाधिक निधी मिळालेला पक्ष भाजप आहे। इतरही राजकीय पक्षांना निधी मिळाले होते, मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आपण ज्या पक्षाला मतदान करणार आहोत त्या पक्षाला कोणत्या राजकीय पक्षांनी कोणत्या कंपनीने निधी दिलेला आहे याची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मात्र आता अशी माहिती मिळत आहे की स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्वोच्च न्यायालयाला रिक्वेस्ट केली आहे की पूर्ण माहिती मिळवण्यासाठी आम्हाला वेळ लागत आहे आणि याच्यासाठी आम्हाला 30 जून पर्यंतची तारीख द्या। थोडक्यात लोकसभा जर सर्वोच्च न्यायालयाने यांना परवानगी दिली तर लोकसभा निवडणुकीनंतर ही माहिती जनतेला कळणार आहे। अगदी धन्यवाद शिवाजी या सगळ्या अपडेटसाठी।